नमस्कार मित्रांनो. तर आपले पोलीस भरती करणाऱ्या पोलीस पाल्ये जे आहेत, पोलीस पाल्यांचं ज्या मित्रांकडे आरक्षण किंवा सर्टिफिकेट आहे त्या मुलांनी फॉर्म कुठं भरायचा? तर मागच्या 2024च्या भरतीमध्ये सर्वात कमी मेरिट असे काही जिल्हे आहेत, 15-16 जिल्हा असा आहे की 100च्या आतमध्ये त्यांचं मेरिट लागलं होतं. आता मी माझ्या बघण्यात साधारणतः कोल्हापूर किंवा मीरा भाईंदर या ठिकाणी खूप कमी मेरिट लागलं. 100 मार्काच्या आतमध्ये ते पोलीस झाले. मीरा भाईंदर तर साधारणतः 72 मार्काचंच काहीतरी मेरिट लागलं होतं. कोल्हापूरला 86-87 काहीतरी होतं. त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, रायगड अशा बऱ्याच ठिकाणी 100च्या आतमध्येच त्यांचं मेरिट लागलेलं आहे पोलीस पाल्यांचं. परंतु असे 1-2 जिल्हा आहेत, उदाहरणार्थ नागपूर, संभाजीनगर, ठाणे, पिंपरी चिंचवड अशा जिल्ह्यांचं काही मेरिट होतं ते म्हणजे साधारणतः 120, 17, 18, 20 मध्ये काहीतरी लागलं होतं. आणि बाकीचे काही जिल्हे राहिले त्यामध्ये पुणे शहर या ठिकाणी 115-16 असं काही जास्त मेरिट लागलेलं नाही पोलीस पाल्यांचं. परंतु त्यातली त्यात सर्वात कमी मेरिट लागलेले काही जिल्हे आहेत ना, तर ते अनालिसिस करा तुम्ही. आता मी तुम्हाला हा व्हिडिओ त्यासाठी टाकला की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल मागच्या वर्षी मेरिट किती लागलं होतं, या वर्षी किती लागू शकतंय. आता तुम्ही फॉर्म भरताना एक डोक्यात ठेवायचं आहे की फॉर्म कुठं किती आलेत, जागा किती आहेत आणि फॉर्म किती गेले, त्या अनुषंगाने तुम्ही कॅल्क्युलेशन करा. पोलीस पाल्य जे मुलं आहेत त्यांनी आणि त्या ठिकाणी फॉर्म टाका, कारण जागा असं काही त्यांना जास्त आलेले नाहीत. आरक्षण वाईज जे जागा आहेत 5%, 3%, 1-2च आलेत. परंतु त्या ठिकाणी बी आपला फॉर्म पडन, त्या ठिकाणी आपलं 100% काम झालं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही चॉईस करा. मी तुम्हाला 2024चं मेरिटचं अनालिसिस तुम्हाला सांगितलेलं आहे. यावर अजून दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे की पोलीस पाल्यानं कुठं फॉर्म भरला पाहिजे आपल्या लेखी आणि ग्राउंडच्या अनुषंगानं. तर ही फक्त माझ्या अनुषंगानं ओबीसी कॅटेगरीचं मी काढलेलं आहे. अजून दुसऱ्या कॅटेगरीचं असंच वेगवेगळे व्हिडिओ टाकत राहा. तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करून राहा. जय हिंद.